2 दिवसाची छोटी सुट्टी मिळाली आणि मग ठरवलं की मामाच्या गावाला जाऊन यावं. दिवसाची सुरुवात सकाळी लवकर झाली. बॅग पॅक केली आणि निघालो दिवा स्टेशनकडे. थोड्याच वेळात ट्रेन आली आणि आमचा प्रवास सुरू झाला. दिवा ते रोहा हा ट्रेनचा प्रवास तसा शांतच गेला. रोहा स्टेशनवर उतरल्यानंतर पुढचा टप्पा होता बसचा. रोहा मुरुड रूटवरची आपली लाडकी लालपरी पकडली आणि सुपेगावच्या दिशेने निघालो. बस आता घाटमार्गातून जात होती. दोन्ही बाजूला घनदाट हिरवळ. हा संपूर्ण परिसर फणसाड वन्यजीव अभयारण्याचा एक भाग आहे. काही वेळानंतर लालपरीने मला सुपेगावच्या स्टॉपवरती उतरवलं आणि बस पुढे मुरुडच्या दिशेने निघून गेली. माझ्या 2 दिवसाच्या सुट्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. दूर समोर दिसणारा निळ्या रंगाचा समुद्र म्हणजे मुरुडचा समुद्र. सुपेगाव फणसाड वाईल्डलाईफ सँच्युरीच्या मध्यभागी बसलेलं एक छोटंसं आणि सुंदर गाव. थोडी विश्रांती घेतल्यानंतर मी, प्रणाली आणि अथर्व गावाबाहेर फेरफटका मारायला निघालो. आंब्याचंच असेल ते. आंब्याचं झाड नाही वाटत आहे. आंब्याचंच आहे. आंबे तर किती आहेत ना. बिचारा चुकून पाऊस पडला की या सगळ्याची वाट लागली. चालता चालता आम्ही राकेश दादाच्या शेतात पोहोचलो. रायगड भागात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. हा आमचा जुन्या काळातला टेन जो शेतावरती लक्ष ठेवायला असा बांधलेला आहे. त्याच्यात काय झोपायचं रात्रीचं? हा, झोपून इथे शेतावरती लक्ष ठेवायचं. शेताच्या मध्यभागी हा एक माचण बांधला आहे. रात्री जंगली डुक्कर आणि इतर प्राणी पिकाचं नुकसान करू नयेत म्हणून राकेश दादा इथेच बसून शेताची रखवाली करतात. पुढे चालता चालता आम्ही काजूची झाडं पाहिली. आता हळूहळू काजूची फळं लागायला सुरुवात झालीये. आम्ही असतो ना याच्यावर काजू येतो. याच्यावरती हा त्यानंतर हळूहळू मोठा होणार आणि मग याला काजू बोलतात आणि याला आपल्याकडे काजूची बी बोलतात. याची भाजी पण करतात आणि याला असंच पण खातात. असं नाही खात. या भागात काजूची झाडं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. राकेश दादांनी काही आंब्याची झाडं सुद्धा लावली आहेत. या झाडांवर आता मोहर यायला सुरुवात झाली आहे. इथे नाही येते छोटे छोटे आंबे. त्याला होते ना हा, हिरवे हिरवे. पिवळा धमक आहे मस्त. हा गोड आंबा असेल. बाकीचा तर हा आंबा गोड असेल ना. हा कलम आहे हो, एवढा मोठा आंबा आहे. पण हा गोड लागत असेल. हा येल्लो येतो. चालता चालता एक बोरीचं झाड दिसलं आणि मग काय, बोर तोडण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे. पण अजून बोरं पूर्ण पिकली नव्हती. चवीला जरा जास्तच आंबट निघाली. पण गावाकडे अशा छोट्या छोट्या गोष्टींचीच वेगळी मजा असते. असं होणार आहे. इथे आलं हाय काला आता हे ना पण पूर्ण मोड येतात तसं. हा पाणी टाकलं राहायचं. शेतीसाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक. थोड्या अंतरावर शेतातली ही मोठी विहीर दिसली आणि ही विहीर संपूर्ण शेताला पाणी पुरवण्याचं काम करते. बिर्ला मंदिरकडचा तुला रोड माहिती आहे? बिर्ला मंदिरकडे जायचा रोड. विहिरीजवळची माती सतत ओलसर राहते. मग तू म्हणूनच इथे नारळाची रोपं तयार केली जात आहेत.
नारळ जमिनीत रोवून दररोज विहिरीतून पाणी दिलं जातं. हे टेन्शन नाही. आता हे नारळ कधी तिकडे लावणार वरती? आता हे पावसाळ्यात लावली पाहिजे. मग याची मुळं वगैरे काही बाहेर निघत नाही अशी? नाही मग ते खोदा लागते सगळी. पावसाळ्यात लावले ना तर 1-2 मुलं असेल तरी जगतो त्याचा काय नाही. आता लावलं तर काय पाऊस, आता तर पाणी नाही ना. पावसाळ्यात पाणी बघतो असं ना. हा बघ इथे मूळ फुटलाय बाहेर या नारळाला. आता ह्यांना काय तुला मोड यायला नको, गरज नाही. याला हे बघ, ह्याला इथे आलंय ना. हा बघ, हा पण आला, आपण अच्छा ते कोंब आतमध्ये. नंतर ही रोपं शेताच्या वरच्या भागात लावली जातील. कोकणात याला नारळाची वाडी म्हणतात. आज जी लहान रोपं दिसत आहेत ती उद्या मोठी झाडं बनवून या जागेची ओळख बनतील. शेताची फेरी संपवून आम्ही एका पाण्याच्या हौदाजवळ पोहोचलो. गावातील गुरं आणि इतर जनावरं दिवसभरात इथेच पाणी प्यायला येतात. हौदातलं पाणी शांत दिसत होतं, पण नीट बघितल्यानंतर त्यात भरपूर छोटे छोटे मासे दिसले. ठीक आहे, बेडूक आहे का? बराच वेळ प्रयत्न करूनही एकही मासा हाती लागला नाही. त्यानंतर काही वेळ तिथेच निवांत बसून राहिलो. ना गडबड, ना हॉर्न, ना फोनची नोटिफिकेशन्स. फक्त थंड हवा, पक्ष्यांचे आवाज आणि समोर पसरलेला निसर्ग. रोजच्या धावपळीच्या आयुष्यानंतर कधी कधी अशा शांत क्षणांची खूप गरज असते. आता संध्याकाळी घरी कौलावरती भाजलेलं चिकन बनवायचा बेत आहे. त्याची मजा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. मी निखिल सुपेगावमधून तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड बाय.